इसको भी देखना पड़ेगा। सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है, लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो, इस प्रकार से अगर कोई करता है तो योग्य नहीं है। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। दरम्यान अहिल्यानगर या ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं आणि शहरातील कोटला स्टँड परिसरामध्ये रस्त्यावरती अपमानास्पद मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। अहिल्यानगरच्या कोटला या ठिकाणची आपण दृश्य बघतोय, पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय कारण मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे आंदोलक उपस्थित होते। रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय, बळाचा वापर करावा लागलाय। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल। त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू। वसईमध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पोस्टर लावण्यात आले आणि आता सोशल मीडियावर सुद्धा अशा नावांचा वापर। म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का? ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला, पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला, तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो है का, याच्याकडे लक्ष द्यावं। अहिल्यानगर में हिंसा की घटना हुई है, दोस्त। देखिए, मैं अभी प्रवास में था इसलिए मेरे पास उसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन मैं इतना ही कहना चाहूँगा कि जिस प्रकार से ये सारे अलग अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीज़ें चल रही है, एक प्रकार से ये भी देखना पड़ेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है, क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक ताना बाना है उसको एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या, इसको भी ध्यान में लेना पड़ेगा। जिस प्रकार से एक पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था, कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है, इसको भी देखना पड़ेगा। सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है, लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो, इस प्रकार से अगर कोई करता है तो योग्य नहीं है। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न आहे का, षडयंत्र आहे का, याची चौकशी करावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। दरम्यान शांतता राखण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे। मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी काही लोकांनी मोर्चा काढला, तर मुस्लिम समाजाच्या 400 ते 500 लोकांनी कोटला स्टँड परिसरामध्ये मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये जेव्हा वेळेस पोलीस आली होती, पोलिसांनी जेव्हा विनंती केली की हा मोर्चा थांबवा, त्यानंतर काही मुस्लिम समाजाचे तरुण जे आहेत ते आक्रमक झाले होते। नंतर त्यांनी ज्यावेळेस मोर्चा जो थांबवण्याची वेळ आली त्यावेळेस जाताना गाड्यांची तोडफोड केली आणि मोर्चा जो आहे तो अनकंट्रोल झाला। पोलिसांना त्यात आवरलं नाही, त्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये लाठीचार्ज केलेला आहे। त्याच्यामध्ये 1 ते 2 जखमी आलेले आहेत आणि काही लोकांना याच्यामध्ये बाजूला पांगवण्यामध्ये लाठीचार्ज केला होता। त्यामुळं लाठीचार्जमुळे सध्या तरी मुस्लिम बांधव जे आहेत ते बांधलेले आहेत, तिथून गेलेले आहेत, परंतु पोलीस मात्र अजूनही ऍक्शन मोडमध्ये आहेत। कोटला स्टँडवरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह पोलीस जे आहेत, पोलीस बळ जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात आहे आणि कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे। पोलीस सकाळपासून शांततेचं आवाहन करत आहेत, परंतु काही मुस्लिम धर्माच्या भावना ज्या आहेत वारंवार दुखवल्या जात आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळं मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे आणि मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधामध्ये यांच्याबद्दल जी काही पोस्ट लिहिली होती त्या पोस्टला त्यांनी विरोध केला होता। त्यांनी त्या पोस्टला आमच्या भावना दुखवल्या असं त्यांचं म्हणणं होतं। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं होतं, त्यांची चौकशी चालू आहे, परंतु आज तरी काही या सगळ्या प्रकरणामध्ये मुस्लिम महिला ज्या आहेत त्या मुस्लिम महिला पुढे जाईल, त्यामुळे त्या पण आपल्या भूमिका मांडत आहेत। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे मोर्चाचं जे आहे त्याच्यामध्ये लाठीचार्ज केला आहे, हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहावं लागेल। विनोद स्टीवंसह साहेबराव कुकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।